नमस्कार मित्रांनो. आजच्या लेखामध्ये आपण खरं प्रेम करणारा एका मुला-मुलीची कहाणी पाहणार आहोत. एक प्रेम कहाणी ऐकून तुमच्या मनामध्ये प्रेममध्ये जात महत्त्वाची असते का? लग्न हे जातीशी निगडीत असते की माणसाशी? लग्न जर आपल्याला करायचं असतं मग आपले पालक मुलगी का शोधतात? आपल्या समाजात प्रेमविवाहाला विरोध का? मनाविरुद्ध लग्न करून सुखी संसार होऊ शकतो का? प्रेम की आई वडील असा प्रश्न उभा राहिल्यास काय निर्णय घ्यावा? संस्कृती जपायची म्हणजे भावनांना मारून अन सुख गमवायचं का? का असे होते? सोडून जायचे असते तर का नाते जोडतात? अशा प्रकारचे काही प्रश्न उभे राहतील. त्याच प्रश्नांची उत्तरे ह्या लेखामधून, या कहाणीतून आपल्याला मिळतात. काय याची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. राजेश नावाचा एक मुलगा असतो. त्याचे प्रिया नावाच्या मुलीवर खूप मनापासून प्रेम असते. राजेश हा मुंबईमध्ये इंजिनिअरिंग शिकण्यासाठी होता, तर प्रिया पुण्यामध्ये मेडिकल शिकण्यासाठी होती. दोघेही वेगवेगळ्या शहरामध्ये शिकत होते, परंतु ते सुट्टीच्या दिवसामध्ये त्यांच्या गावी जायचे. रोज त्यांचे फोनवर बोलणे होत राहायचे. हे दोघे 4 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. त्या दोघांचीही स्वप्ने एकमेकांशिवाय अपुरी होती. एके दिवशी राजेशला प्रियाचा अचानक फोन येतो. त्यावेळी प्रिया म्हणते, "अरे राजेश, कुठे आहेस? पप्पा मम्मी दोघेही घरी नाहीत. तू लवकर ये." त्यावेळी राजेश म्हणाला, "आलोच 5 मिनिटात." यावेळी प्रिया खूप आनंदी होती. तिच्या बोलण्यातून आनंद सहज दिसत होता. इकडे प्रिया राजेश येणार म्हणून थोडी सजून बसली होती. राजेशला एक वेगळीच भीती वाटत होती. आज काहीतरी वाईट होणार असे त्याला सतत वाटत होते. त्याने प्रियासाठी गिफ्ट म्हणून एक सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती आणली होती आणि तो तिला भेटण्यासाठी जातो. मनातील धाकधूक बाजूला ठेवून तो त्या सुंदर राधाकृष्णाच्या मूर्तीकडे पाहून आपले मन प्रसन्न करतो. ज्यावेळी ते दोघे एकमेकांसमोर येतात त्यावेळी दोघांचेही डोळे आनंदाने असलेले भरून जातात. दोघेही त्यांच्या गप्पांमध्ये रंगून जातात. राजेशने घेतलेले प्रियासाठीचे राधाकृष्णाची मूर्ती प्रियाला दिली. प्रियाने देखील ती मूर्ती आनंदाने स्वीकारली. त्यानंतर राजेशने तिचा हात पकडला. क्षणभर ती देखील बावरली, पण नंतर तिने देखील एक आपल्या चेहऱ्यावर सुंदर अशी स्माईल दिली. दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये रंगून गेले. काही वेळाने प्रियाने राजेशचा हात बाजूला ठेवला आणि फ्रीजमधून डेअरी मिल्कची कॅडबरी घेऊन आली. दोघांनीही ती एकमेकांना भरवली. हे दृश्य त्यांना खूप छान वाटत होते. त्यांना देखील असंच जीवन पाहिजे होते, फक्त ते दोघेच आणि एकांत. अचानक प्रियाने राजेशला विचारले, "पुढे काय?" त्यावर राजेश म्हणाला, "पुढे? पुढे म्हणजे काय? एक राजकुमार एका राजकुमारीला घेऊन जाणार." त्यावर प्रिया म्हणाली, "अरे मस्करी नाही, मी तुला खरंच विचारते. माझ्या घरातून परवानगी आहे, परंतु तुझ्या घरचं काय? किती दिवस मला असेच तंगवत ठेवणार आहेस?" त्यावर राजेश म्हणाला, "अगं मी तर काय करू? माझ्या घरच्यांना काय सांगू? माझं अजून शिक्षण पूर्ण नाही, जॉब नाही आणि डायरेक्ट लग्नाचा विचार करू? तुला तरी पटेल का?" त्यावर प्रिया राजेशला म्हणते, "अरे तसे नाही रे. यापुढे जर आपले जमले नाही तर तुझे काही नाही रे, परंतु माझी काय? तू मला प्लीज समजून घे." दोघेही शांत बसून राहतात. थोड्या वेळाने राजेश प्रियाला म्हणतो, "आपली जात वेगळी आहे याबद्दल माझं काही नाही, परंतु माझे घरचे फार जातीभेद करतात आणि पळून जाऊन लग्न करूया म्हणजे तर ते तुला मान्य नाही. आता तूच सांग काय करायचे मी? त्यात आपले व्यवसाय वेगवेगळे, सगळे अडवणारच आहे ना. 2-3 वर्ष थांब." त्यावर प्रिया राजेशला म्हणाली, "हे बघ राजेश, यापुढे मला तुला सोडून जमणार नाही. त्यापेक्षा आताच थांबलेले बरे. तुझे शिक्षण होईपर्यंत आणि तू घरातून परवानगी होईपर्यंत आपण फक्त फ्रेंड्स म्हणून राहूया. नंतर सगळं ठीक होईल. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर." यावर राजेश 2 मिनिटे काही देखील बोलला नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो तिथून उठला आणि तिचा हात हातामध्ये घेतला आणि म्हणाला, "ठीक आहे, पण तू मला प्रॉमिस दे की तू नेहमी खुश राहशील." त्यावर प्रिया म्हणाली, "हो,
पण तू देखील मला एक प्रॉमिस दे. 2 वर्षांनी पुन्हा तू मला घेऊन जायला येशील. मी वाट पाहीन तुझी. नंतर हे दोघे बराच वेळ तसेच राहिले. डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत राहिले होते. राजेशचे प्रियावर खूप मनापासून प्रेम होते. परंतु प्रियाला त्रास होऊ नये असे त्याला वाटत होते. त्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला. खरं प्रेम करणाऱ्या त्या व्यक्तींमध्ये नेहमीच का अडचणी येतात असा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो. या अडचणी जातीभेदमुळे निर्माण होतात की त्यांच्या विचाराने निर्माण केलेल्या आहे, हे आपल्याला बदलणे खूप गरजेचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही प्रेम कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा.